7 दिवसामध्ये पोटाची चरबी गायब. काहीही केलं तरी पोटाची चरबी कमीच होत नाहीये असं म्हणणाऱ्यांसाठी खास आजचा व्हिडिओ आहे. वजन कमी करायचं यावरती तर भरपूर व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असतील, पण आजचा व्हिडिओ हा खास पोटाची चरबी कमी करण्यासाठी मी बनवलेला आहे. याआधी आपण भरपूर डाएट प्लॅन शेअर केलेले आहेत, भरपूर वेगळे एक्सरसाइज शेअर केलेले आहेत, भरपूर वेट लॉस रिलेटेड टिप्स शेअर केल्यात, खूप व्हिडिओ शेअर केलेत. पण हा व्हिडिओ काही खास असणार आहे, कारण याच्यामध्ये मी डाएट एक्सरसाइज तर शेअर करणार नाही आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे काही गोष्टी, ज्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं पोट अजिबात वाढणार नाही, कधीही वाढणार नाही. आणि फक्त 7 दिवस जर तुम्ही हे फॉलो केलं तर 7च दिवसामध्ये तुमच्या बेलीमध्ये ड्रास्टिक चेंज आलेला तुम्हाला दिसणार आहे. हे अगदी जेन्युइन आहे, कारण याच्यामध्ये ज्या गोष्टी मी आज सांगणार आहे त्या इतक्या प्रभावी आहेत, ज्या आपल्या रिलेटेड आहेत सगळ्या आपल्या बॉडीशी. आपल्या बॉडीला काय गोष्टींची गरज असते आणि काय गोष्टी जर तुम्ही वेट लॉस करताना फॉलो केल्या तर तुमची बेली फॅट अगदी झपाट्याने कमी होते. तुम्ही जर बाकीचे आपले व्हिडिओ चेक केलेले नसतील तर ते देखील जाऊन चेक करा. सगळे चॅनलवरती अवेलेबल आहेत. काही व्हिडिओचे लिंक्स देखील डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. सगळे व्हिडिओ नक्की चेक करा. बऱ्याचदा काय होतं, सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा आरशामध्ये बघतो तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिसते ती आपली पोटाची चरबी. बेली फॅटकडे आपलं लक्ष जातं आणि मग आपला कॉन्फिडन्स कुठेतरी लूज होतो. आवडीचे कपडे घालता येत नाहीत, साडी घातली, वन पीस घातला की ओबडधोबड शेप दिसत असतो आणि आपण खूप सॅड होतो. तर आता अजिबात चिंता करू नका, फक्त हे फॉलो करा आणि मग बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये काय ड्रास्टिक बदल होणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे पोर्शन कंट्रोल किंवा कॅलरी कंट्रोल. कसं करायचं, तर तुमचा कितीही आवडता पदार्थ असेल तर तो तुम्हाला साईज कंट्रोल करूनच खावा लागेल. बरेच लोक काय करतात, डाएटचाच पदार्थ आहे, सॅलडच आहे, मग काय झालं भरपूर खाल्लं तर, असं म्हणून खूप जास्त खातात. असं नाहीये. एकच वाटी सॅलड जरी खात असाल तरी एकच वाटी खायचंय. जसं की बघा, एक समोसा आणि एक वाटी सॅलड याच्यामध्ये कॅलरीजचाच फरक आहे. एका समोस्यामध्ये जितक्या कॅलरीज भरपूर असतात तितक्याच एक वाटी सॅलडमध्ये खूप कमी कॅलरी असतात आणि म्हणूनच ते वेट लॉस फूड म्हणून वापरलं जातं. पण पोर्शन कंट्रोल म्हणजे हेच असतं की किती प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. तुम्ही डाएटचं फूड आहे म्हणून खूप खायचं तर याने देखील तुमचं वजन वाढतं, वजन कमी होत नाही. त्यामुळे भरपूर खा म्हणजे किती खा हे देखील आपल्या लक्षात आलं पाहिजे. या सगळ्याशी निगडीत किती खाताय, काय खाताय हे देखील महत्त्वाचं आहे, कारण कोणताही पदार्थ प्रमाणात खाल्ला तरच त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतात. महत्त्वाचं म्हणजे कॅलरीज या काउंट करूनच खाल्लं पाहिजे. आणि जर तुम्ही वेट लॉस डाएट फॉलो करत असाल तर तुमची पोटाची चरबी अगदी झपाट्याने कमी होणारच आहे. कॅलरीज कंट्रोल आणि पोर्शन कंट्रोलकडे नक्की लक्ष द्या. तुमची बेली फॅट कधीही वाढणार नाही आणि आहे ती बेली फॅट अगदी वेगाने कमी व्हायला सुरुवात होईल. दुसरी टिप ती म्हणजे प्रोटीन आहार वाढवा. तर मग एक्सटर्नल सप्लिमेंट्स वगैरे घ्यायला पाहिजेत का, तर अजिबात गरज नाही. तुम्ही रोजच्या आहारामध्ये डाळी, अंडी, वेगवेगळे प्रोटीनयुक्त पदार्थ, दही, ताक, स्प्राउट्स यासारखे जर पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुमच्या प्रोटीनची मात्रा जी आहे ती पूर्ण होते. तुम्हाला एक्सटर्नल वेगळ्या सप्लिमेंट, वेगळ्या गोळ्या किंवा वेगळं काही घेण्याची गरज पडत नाही. तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये, ब्रेकफास्टमध्ये, दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये जर दररोज थोडं प्रोटीन घेतलं तर तुमची प्रोटीनची मात्रा तर पूर्ण होतेच, पण यामुळे काय होतं तर तुमचं मसल मास देखील मेंटेन राहतं आणि यामुळे पोटाची चरबी देखील कमी होते. त्यामुळे फक्त सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाईम थोडं प्रोटीन तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा, खायला सुरुवात करा आणि मग बघा आपोआपच तुमची बेली फॅट, मसल, कोर सगळं स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होईल आणि बेली फॅट देखील कमी व्हायला सुरुवात होईल. पुढची टिप तिसरी, आहारामध्ये प्रोबायोटिक्स असले पाहिजेत. प्रोबायोटिक्स म्हणजे गुड बॅक्टेरिया. गुड बॅक्टेरिया जे आपलं जेवण, जे आपण काही खातो ते अगदी चांगल्या पद्धतीने डायजेस्ट करायला आपल्याला मदत करतात. दही आणि ताक हे एक उत्तम प्रोबायोटिक आहेत. जेवणात 1 वाटी दही, 1 ग्लास ताक हे असलंच पाहिजे. प्रोबायोटिक्स जे आहेत ते अगदी उत्तम काम करतात तुमची बेली फॅट कमी करण्यासाठी. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे गुड बॅक्टेरिया देखील असलेच पाहिजेत. नेक्स्ट आपली चौथी टिप
ती म्हणजे फायबरने जेवणाची सुरुवात करा. म्हणजे काय, आपल्याला जे पदार्थ आवडतात ते पदार्थ खाण्याने आपण जेवणाची सुरुवात करता. तर असं अजिबात करायचं नाही. तुम्ही फायबरने म्हणजे सॅलडने जेवणाची सुरुवात करायची. याच्यामुळे काय होतं, सॅलड खाल्ल्यामुळे आपलं ऑलरेडी पोट भरतं आणि मग आपल्याकडून एक्स्ट्राचं जेवण खाल्लं जात नाही. याच्यासाठी म्हणजे सॅलडने सुरुवात करायची, जेणेकरून तुम्हाला जे काही तुम्ही जेवण खाणार आहात ते कमी जावं आणि तुम्हाला बेली फॅट कमी करायला, वेट लॉस करायला हेल्प होणार आहे. त्यामुळे फायबरनेच जेवणाची सुरुवात करायची. आपण काय कॅलरी कंट्रोल तर करणारच आहोत, कॅलरी काउंट करणारच आहोत, पण जे काही खाताय ते जर तुमच्याकडून ऑलरेडी कमी खाल्लं गेलं तर त्याच्यामुळे देखील तुमची बेली फॅट कमी करण्यासाठी अजून जास्त तुम्हाला मदत होईल. काय तर तुमच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये भाजी, पालेभाज्या, आमटी हे सुद्धा डाएटमध्ये घ्या, ज्यामुळे एक्स्ट्रा फायबर तुमच्या आहारामध्ये ॲड होईल आणि त्याच्यामुळे देखील तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होईल. या फायबरमुळे, एक्स्ट्रा फायबरमुळे वजन कमी होतं आणि पोटाची चरबी देखील कमी होते. टिप 5वी ती म्हणजे भरपूर पाणी प्या. बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी पिणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शरीरामध्ये ऑलरेडी आपल्या 70% पाणीच असतं आणि पाणी ही अशी गोष्ट आहे जी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते आणि ज्यामुळे तुमची बेली फॅट कमी व्हायला देखील मदत होते. पाणीच आपल्या शरीरातील फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती फास्ट करते. तुमची बॉडी जर हायड्रेट राहिली तरच तुमचं जे काही बेली आहे, ती बेली फॅट आहे, जे काही शरीरामध्ये साठलेले फॅट्स आहेत ते बर्न व्हायला सुरुवात होते. तर दिवसभरात 2.5 ते 3 लिटर पाणी तुम्ही पिलंच पाहिजे. आता उन्हाळा सीझन चालू आहे. ताक, नारळ पाणी, पाणी या सगळ्या गोष्टी, ज्या काही लिक्विड गोष्टी आहेत त्या भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये घ्या. कारण जास्तीत जास्त पाणी पिल्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं, तुम्हाला भूक कमी लागते, पोट साफ होतं, वेट लॉस होतो, स्किन चांगली ग्लो होते, स्किनवरती वेगळं तेज येतं भरपूर पाणी पिण्यामुळे, चरबी कमी होते. अजून काय पाहिजे, एवढे सगळे फायदे आहेत फक्त पाणी पिण्याचे. तर दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटरपर्यंत पाणी तुम्ही पिलंच पाहिजे, कारण आता समर सीझन चालू आहे. नेक्स्ट आपली टिप 6वी ती म्हणजे जेवणानंतर बडीशेप आणि ओव्याचं पाणी नक्की घ्या. दररोज जेवल्यानंतर 1 ग्लास पाणी, त्याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि दररोज दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे. हे पाणी तुम्हाला तुमचं पचन, जे काही तुम्ही खाल्लेलं आहे ते चांगलं पचायला मदत करतं आणि त्याच्यासोबतच जे तुम्ही अन्न खाता त्या अन्नाचं चरबीमध्ये, फॅटमध्ये कन्व्हर्जन न होता ती चरबी जी आहे ती स्टोअर होत नाही आणि ती फॅट बर्न होते पचन चांगलं झाल्यामुळे. तर दररोज जेवणानंतर अर्ध्या तासाने तुम्ही नक्की हे पाणी घेऊन बघा, कारण ही चरबी फॅटमध्ये कन्वर्ट होत नाही. याच्यातलं खूप थोडंसं प्रमाणामध्ये जे आहे ती चरबी होते आणि बाकी सगळं जे आहे ते तुमचं व्यवस्थित डायजेस्ट होतं. आता शेवटची टिप आपलं व्यवस्थित सगळं डायजेशन प्रॉपर व्हावं, फॅट चांगली बर्न व्हावी, रुटीन व्यवस्थित व्हावं, या सगळ्यामुळेच तुमच्या पोटाची चरबी कमी होणार आहे. याच्यासाठी आता शेवटची आपली महत्त्वाची 7वी टिप आहे ती म्हणजे साखर आणि मैदा. पांढरी साखर आणि मैदा पूर्णपणे बंद करा. साखर तुमचं इन्सुलिन स्पाइक जे असतं, इन्सुलिन वाढवतं आणि त्याच्यामुळे आपली चरबी वाढत असते, बेली फॅट वाढत असते, बेली आपली फुगल्यासारखी वाटते, ब्लॉटिंग, इन्फ्लामेशन या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या मैदा आणि साखरेमुळे होतात. मैद्याचं देखील सेम आहे. पांढरा जो आपण मैदा असतो, जो पिझ्झा, बर्गर, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, पॅकेज फूडमध्ये वापरला जातो, हा मैदा आपल्या शरीरामध्ये ब्लॉटिंग जमा करतो. याच्यामुळे आपलं पोट फुगल्यासारखं वाटत असतं. त्यामुळे याच्याऐवजी तुम्ही भाकरी खावा, चपाती देखील खाऊ शकता कधीतरी. एक टाइम भाकरी खा, एक टाइम चपाती खा. मैद्याचे पदार्थ शक्यतो खाणं बंदच करा, साखर खाणं बंद करा. याच्यासाठी जे काही नॅचरल ऑप्शन्स आहेत ते चूज करा आणि या 7 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये अगदी दिसेल इतका छान बदल होणार आहे आणि तुम्ही स्वतः हा बदल नोटीस करू शकणार आहात. मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की हे 7 बदल तुमच्या आयुष्यात किती चेंज घेऊन आलेले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप मोठा ड्रास्टिक चेंज आपल्या लाईफमध्ये आणत असतात. आपल्याला माहीत सगळं असतं, पण जोपर्यंत आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत त्याचा रिझल्ट आपल्या शरीरावरती दिसणार नाही. त्यामुळे जोवर तुम्ही अप्लाय करणार नाही तोवर रिझल्ट मिळणार नाही. म्हणूनच या सगळ्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये नक्की ॲड करा
आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये किती वेगळा छान बदल होणार आहे। आणि हे सगळे बदल फक्त ऐकू नका, तर उद्यापासूनच तुमच्या दिनचर्येमध्ये ॲड करा आणि करून बघा, 100% रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहे। तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल। हे बदल जितके छोटेसे आहेत तितका खूप मोठा बदल करणारे आहेत। तुम्ही हे बदल नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि त्यासोबतच अशाच हेल्थ रिलेटेड कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात। पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा। बाय।